not only but also. In English language, एक्झाम्पल पेपर विचारते, एका मार्काचा क्वेश्चन असतो हा, यूज द नॉट ओनली बट ऑल्सो. असा इंग्लिशच्या पेपरमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये एक मार्काचा क्वेश्चन असतो, यूज द नॉट ओनली बट ऑल्सो. आणि आपण बोलण्याच्या यामध्ये पण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतोच. तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चॅनलवरती फर्स्ट टाइम असेल तर चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा. नॉट ओनली बट ऑल्सो याचा मराठीमध्ये जर अर्थ बघितला तर फक्त तर म्हणजेच तो फक्त स्मार्ट नाही तर सुंदर पण आहे. तो फक्त गोव्यालाच नाही तर नागपूरला पण जातो. तो फक्त आंबाच नाही तर बनाना पण केळ पण खातो. तो फक्त सफरचंदच नाही तर तो फक्त चालत नाही तर तो नाचतो सुद्धा. म्हणजे हे जो असतो ना, तर फक्त यासाठी नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर केला जातो इन इंग्लिश लँग्वेजमध्ये. परंतु तो नॉट लावायचं कधी आणि बट ऑल्सो लावायचं कधी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. दुसरं एक्झाम्पल, अविनाश इज अ स्मार्ट बॉय अँड इंटेलिजंट. म्हणजे अविनाश हा एक स्मार्ट मुलगा आहे आणि हुशार पण आहे. स्मार्ट पण आहे आणि हुशार पण आहे. या वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचा. म्हणजेच काय, अविनाश फक्त स्मार्ट नाही तर हुशार पण आहे. या वाक्याचा अर्थ असंच आहे ना, अविनाश इज अ स्मार्ट बॉय अँड इंटेलिजंट. म्हणजे अविनाश स्मार्ट पण आहे आणि इंटेलिजंट पण आहे. त्यालाच आपण नॉट ओनली बट ऑल्सो कसं म्हणू, अविनाश हा फक्त स्मार्ट नाही तर हुशार पण आहे. तो वाक्य कसं होईल, त्याच्यामध्ये या वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. ते काय होणार, अविनाश इज नॉट ओनली स्मार्ट, not only smart boy but also intelligent. म्हणजेच काय केलं, जसं वाक्य आहे तसंच लिहिलं, काहीही बदल केलेला नाहीये. फक्त नॉट ओनली बट ऑल्सो हा एवढाच बदल केला, हा एवढाच त्या वाक्यामध्ये टाकण्यात आलेला. तो म्हणजे कसं, का बरं टाकण्यात आला, अविनाश हा एक नाऊन आहे, म्हणजे तो कर्ता आहे. अविनाश कसा आहे, तो एक कर्ता आहे. त्या कर्त्यामध्ये, त्या नाऊन मध्ये, त्या सब्जेक्ट मध्ये दोन ऍडजेक्टिव्ह आहेत. एकाच सब्जेक्ट मध्ये दोन ऍडजेक्टिव्ह आहेत. ते म्हणजे कोणते, एक स्मार्ट आणि एक इंटेलिजंट. तर पहिल्या ऍडजेक्टिव्हचा पहिले नॉट ओनली आणि दुसऱ्या ऍडजेक्टिव्हच्या आधी बट ऑल्सो. म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या आधी नॉट ओनली बट ऑल्सो लावणे. मग काय काय वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह येत नाही, काय काय वाक्यामध्ये वर्ब येतात, काय काय वाक्यामध्ये नाऊन येतात, काय काय वाक्यामध्ये काही पण येते. काही पण कोणतीही कॉमन, म्हणजे एकाच सब्जेक्ट मध्ये दोन कॉमन गोष्टी असते त्याच्या आधी नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरलं जाते. मग ते ऍडजेक्टिव्ह असो, नाऊन असो, प्रोनाउन असो, काही पण असो. जसं की दुसरा एक्झाम्पल बघा, समजला हा नॉट ओनली बट ऑल्सो. दुसरा बघा, आय लाईक लर्न, आय लाईक टीच, आय लाईक लर्न, आय लाईक टीच. म्हणजे मला शिकवणं पण आवडतं, मला शिकणं पण आवडते. मला शिकणं पण आवडतं आणि शिकवणं पण आवडते. तर आय लाईक लर्न, आय लाईक टीच. त्याच्यामध्ये लर्न आणि लाईक हा एक वर्ब आहे. टीच आणि लर्न हा काय वर्ब आहे. त्या वर्बच्या आधी पण नॉट ओनली बट ऑल्सो लावू शकतो. म्हणजे वर्ब असो, ऍडजेक्टिव्ह असो, काही पण असो, पण एकाच सब्जेक्ट मध्ये दोन कॉमन गोष्टी आहे. म्हणजे आय लाईक म्हणजे मी, आय मला शिकणं पण आणि शिकवणं पण. म्हणजे माझ्या अंदर दोन गोष्टी आहेत, ते वर्ब आहेत म्हणा, हे पण आहेत ना. त्याच्या आधी आय लाईक नॉट ओनली लर्न बट ऑल्सो टीच, आय लाईक नॉट ओनली लर्न बट ऑल्सो टीच. झालं, मला फक्त शिकणंच नाही तर शिकवणं पण आवडते. आणखी एक गोष्ट, आय लाईक एकाच वाक्यात दोन वेळा दोन शब्द रिपीट झाले, दोन वर्ड रिपीट झाले, तर आपण ज्यावेळेस नॉट ओनली बट ऑल्सो लावूया तेव्हा ते कसं लिहायचं बघा, आय लाईक लर्न, आय लाईक लर्न, त्याच्या लर्नच्या आधी नॉट लावून नॉट ओनली, आय लाईक नॉट
ओनली लर्न. हा लाईक सोडून द्यायचा. बट ऑल्सो टीच. आय आय लाईक नॉट ओनली लर्न बट ऑल्सो टीच. मला फक्त शिकणंच नाही तर शिकवणं पण आवडते. मला फक्त शिकणंच नाही तर शिकवणं पण आवडते. आय लाईक लर्न. आय लाईक नॉट ओनली लर्न बट ऑल्सो टीच. ठीक आहे. दुसरा ही रीड्स. आणखी एक गोष्ट, जो सेंटेन्स ज्या सेंटेन्स मध्ये असेल किंवा आपण ज्या सेंटेन्स मधली गोष्ट, ज्या टायमाची गोष्ट आपण जेव्हा सांगत असू त्या टायमाचा टेन्स, त्या टायमाचा टेन्सच त्यामध्ये त्या सेंटेन्स मध्ये लावायचं. म्हणजे त्याच टेन्स मधले ऑक्झिलरी वर्ब, ऍक्शन वगैरे, मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब यूज करायचे. जसे की इज अ स्मार्ट वन, आय लाईक लर्न, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, हा पण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, परंतु ज्या टेन्सचा असेल त्या टेन्सचा ट्रान्सलेट होईल. जसे की ही रीड्स बुक, ही रीड्स अँड अंडरस्टँड, ही रीड्स अँड अंडरस्टँड. म्हणजे ही रीड्स अँड अंडरस्टँड म्हणजे तो वाचतो आणि समजतो, वाचतो आणि समजतो. पण याचा आपल्याला काय, तो वाचतो आणि समजतो, याला आपण काय, याला आपण दुसऱ्या भाषेत कसं म्हणू, तो फक्त वाचतच नाही तर समजून पण घेतो. तो फक्त वाचतच नाही तर समजतो सुद्धा. तो फक्त वाचतच नाही तर समजतो सुद्धा. तो म्हणजेच नॉट ओनली बट असतो. तिथं कसं लावूया, ही नॉट ओनली रीड्स बट ऑल्सो अंडरस्टँड. म्हणजे ही आहे, तो वाचते पण आणि समजून पण घेते, वाचत पण आणि समजून पण घेते. म्हणजे एका सब्जेक्ट मध्ये, एका कर्त्यामध्ये दोन गोष्टी होत आहे. त्या दोन गोष्टी होत आहे. त्या दोन गोष्टीमध्ये पहिल्या गोष्टीचा आधी नॉट ओनली लावायचा आहे, दुसऱ्या गोष्टीचा आधी बट आलो. आधी म्हणत आहे म्हणजे नंतर नाही, आधी. बघा कुठला रीड याच्या आधी लावला, अंडरस्टँड याच्या आधी लावला, बट ऑल्सो नॉट ओनली बट ऑल्सो. कळलं एवढं. त्याच्यानंतर चौथा, समीर इट्स बनाना, राहुल इट्स बनाना. समीर इट्स बनाना, राहुल इट्स बनाना. आतापर्यंत आपण काय बघितलं, ऍडजेक्टिव्ह, वर्ब ह्या एकाच कर्त्यामध्ये, एकाच सब्जेक्ट मध्ये दोन दोन होते. तर त्या दोन सब्जेक्टच्या आधी नॉट ओनली आणि बट ऑल्सो लावायचं, असं आपण आतापर्यंत बघितलं. आता कसं आहे माहिती आहे का, समीर इट्स बनाना, राहुल इट्स बनाना. म्हणजे आतापर्यंत सब्जेक्ट एकच होता आणि त्याच्यामध्ये ऍडवर्ब आहे किंवा वर्ब आहे ते दोन होते. पण आता ह्या चौथ्या वाक्यामध्ये वर्ब आहे किंवा ऍडवर्ब आहे, ते वर्ब आहे तो एकच आहे आणि सब्जेक्ट दोन आहे. समीर आणि राहुल हे दोन सब्जेक्ट आहे. आतापर्यंत एकच सब्जेक्ट होता, आय, अविनाश, म्हणजे एका सेंटेन्स मध्ये एकच सब्जेक्ट होता आणि एका सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट आहे आणि ऍक्शन एकच आहे. आता कसं, समीर इट्स बनाना, राहुल इट्स बनाना. तर इथं कसं करायचं, म्हणजे इथं नाऊन दोन आहे. आतापर्यंत ऍडवर्ब होते, वर्ब होते, आता इथं नाऊन दोन आहे. सेम नाही पण दोन आहेत, नाऊन दोन आहेत. त्या नाऊनच्या आधीच नॉट ओनली बट ऑल्सो लावायचं. ठीक आहे. जसे की पहिला जो नाऊन आहे, पहिल्या नाऊनच्या आधी नॉट ओनली लावायचा आणि दुसऱ्या नाऊनच्या आधी बट ऑल्सो लावायचं. खतम. पहिल्या नाऊनच्या आधी नॉट ओनली लावायचं, दुसऱ्या नाऊनच्या आधी बट ऑल्सो लावायचं आणि वाक्यामध्ये ऑल्सो असलं त्याला हटवून टाकायचं. जसे की नॉट ओनली समीर, not only Samir but also Rahul eats banana. Not only Samir but also Rahul eats banana. म्हणजे फक्त समीरच नाही तर राहुल सुद्धा बनाना खातो. फक्त राहुलच नाही तर समीर सुद्धा बनाना खातो. नॉट ओनली समीर बट ऑल्सो राहुल. फक्त समीर नाही तर राहुल सुद्धा इट्स बनाना, बनाना खातो. आपण असं म्हणू शकतो त्याला बघा, नॉट ओनली समीर इट्स बनाना बट ऑल्सो राहुल. नॉट ओनली
समीर इट्स बनाना बट ऑल्सो राहुल. म्हणजेच काय, फक्त समीरच बनाना खात नाही तर राहुल सुद्धा खातो. फक्त समीरच बनाना खात नाही तर राहुल सुद्धा खातो. असं झालं असं जागा नाही लिहून दाखवलं असतं. आणि या वाक्याच्या काय, नॉट ओनली समीर बट ऑल्सो राहुल इट्स बनाना. या वाक्यामध्ये काय, फक्त समीरच नाही तर राहुल सुद्धा बनाना खातो. मग जो आता जागा नाही तो वाक्य कसा होता, फक्त समीरच बनाना खात नाही तर राहुल सुद्धा खातो. असं म्हणून आणि तसं पण होते. म्हणजे शेवटी म्हणायचं काय, नाऊनच्या आधी बट ऑल्सो लावायचं, ऍडव्हर्बच्या आधी लावायचं आहे, वर्बच्या आधी लावायचं आहे. म्हणजे ज्या पण कोणत्या दोन गोष्टी होत आहे किंवा दोन गोष्टीची गोष्ट करत आहोत त्या दोन गोष्टीच्या आधी पहिल्याच्या आधी नॉट ओनली, दुसऱ्याच्या आधी बट ऑल्सो. अजून एक वाक्य घेतो, जागा नाही पण आता सांगतो. लिहायचं ते लिहू शकता, मी मिटवतो. ठीक आहे. बघा, जसं का पाचवा बघू, तनु 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 गोes to Delhi and गोवा. तनु गोes to दिल्ली अँड गोवा. म्हणजे तनु गोवाला आणि दिल्लीला जातो. तनु गोes to गोवा अँड दिल्ली म्हणजे तनु दिल्लीला आणि गोव्याला जातो. इथं मला कसं म्हणायचं आहे, तनु फक्त दिल्लीलाच नाही तर गोव्याला सुद्धा जातो. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो वापर करायचा आहे. तर कसं होईल माहिती आहे का, तनु not only goes to Delhi but also गोवा. म्हणजे तनु फक्त दिल्लीलाच नाही तर गोव्याला सुद्धा जातो. म्हणजे इथं काय होतं, इथं पण सब्जेक्ट एकच आहे. दिल्ली अँड गोवा नाऊन, विलेज नेम, सिटी नेम, हे दोन आहेत. त्या दोनच्या आधी, जसं की पहिले दिल्ली होती तर दिल्लीच्या आधी नॉट ओनली वापरलं, त्याच्यानंतर गोवा होता तर गोव्याच्या नंतर बट ऑल्सो वापरलं. बस एवढं सोपी आहे. एका मार्कासाठी एक्झाम विचारते. 10वीचे असो, 9वीचे, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि गव्हर्नमेंट एक्झाम सुद्धा आणि मोस्ट ऑफ द चालण्यामध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे नॉट ओनली बट ऑल्सो. कारण की थोडं अट्रॅक्टिव्ह वाटते. ते असं म्हणण्यापेक्षा अविनाश इज अ स्मार्ट बॉय अँड इंटेलिजंट बॉय. अब हे कॉमन झालं, म्हणजे सर्व लोकच म्हणतात ना असे थोडे युनिक बोल, थोडं युनिक, थोडंसं फंटॅस्टिक बोल. अविनाश इज अ नॉट अ स्मार्ट बॉय बट ऑल्सो इंटेलिजंट. थोडं अट्रॅक्टिव्ह बोल, थोडं अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. असं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी नवीन नवीन शिकण्याचा आणि नवीन बोलण्याचा प्रयत्न करायचा. काय एकामेकाला कॉपी करत बसायचं. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये फर्स्ट टाइम विजिट असेल चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑप्शन चूज करा, जेणेकरून मी प्रत्येक काही पण अपलोड केलो तरी तुम्हाला फटकन नोटिफिकेशन येईल. आणि चॅनल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट सुद्धा करू शकता, काही इश्यू असल्यास, काही प्रॉब्लेम असल्यास. माझा आवाज असाच आहे ऍक्सिडेंटमुळे, त्यामुळे आवाजामध्ये काही दिक्कत असेल तर मला सांगण्याचा प्रयत्न करा. मी थोडा इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. परंतु ऍक्सिडेंट झाला त्यापासून माझा आवाज असाच निघत आहे. पण मी ट्राय करीन चांगला काढण्याचा, थोडा हळू बोलण्याचा. जेवढा फास्ट बोलतो तेवढा आवाज समजत नाही आणि मला सवय आहे फास्टची. ठीक आहे, नमस्कार.